ही हृदयद्रावक कथा महाराष्ट्रातील एका खेडेगावातील आहे, जिथे छोट्याशा झोपडपट्टीत आईनेच आपल्या पोटच्या 2 मुलांना खूप त्रास दिला होता. 10 वर्षाची श्रावणी आपल्या 2 वर्षाच्या छोट्या भावाला अर्जुनला मांडीवर घेऊन जमिनीवर बसून रडत होती. तिच्या चेहऱ्यावर निराशा आणि भीती पसरली होती. पण त्याच झोपडीत एका कोपऱ्यात आरशासमोर उभी राहून त्या मुलांची आई चेहऱ्याला पावडर लावून आपला चेहरा आरशात न्हाळत होती. तिचं नाव नीलम होतं. नीलमच्या मनात आपल्या मुलांविषयी कोणतीही माया नव्हती. उलट तिच्या चेहऱ्यावर एवढा क्रोध होता की त्या क्रोधात ती आपल्याच नात्यांना जाळून भस्मसात करून टाकेल की काय. काय एवढा क्रोध भरला होता. चेहऱ्यावर पावडर लावून झाल्यानंतर नीलम सतत खिडकीतून बाहेर पाहत होती. जणू काही ती कोणाची तरी वाट पाहत होती. नीलमचा नवरा अजय बांधकाम व्यवसायात मजुरीचं काम करण्यासाठी सकाळीच घरातून बाहेर पडला होता. तो संध्याकाळी घरी येताना आपल्या मुलांसाठी खाऊ आणि बायकोसाठी छान साडी घेऊन येणार होता. कारण अजयचं विश्व म्हणजे त्याची 2 मुलं श्रावणी, अर्जुन आणि त्यांच्या जोडीला बायको नीलम. पण त्याला काय माहित होतं की संध्याकाळी तो घरी आल्यावर त्याला खूप मोठा धक्का बसणार आहे. आज घरी जाताना मुलांसाठी खाऊ घेणार आणि बायकोसाठी साडी घेणार. जेव्हा ते आपल्या हातात त्यांच्या आवडीच्या वस्तू पाहतील तेव्हा त्यांना किती आनंद होईल, या विचारात अजय अधिकच उत्साहात काम करत होता. पण इकडे घरी काही वेगळंच घडत होतं. अर्जुनला ताप आला होता. तो रडत होता. अशा अवस्थेत त्याची काळजी त्याच्या आईने नीलमने घ्यायला हवी होती. पण ती तर मेकअप करून खिडकीत उभी राहून कोणाच्या तरी येण्याची वाट पाहत होती. श्रावणी छोट्या अर्जुनला मांडीवर घेऊन शांत करण्याचा प्रयत्न करत होती. तो शांत होत नाही म्हणून श्रावणीने आपल्या लहान भावाला अर्जुनला खाली ठेवले आणि ती नीलम जवळ गेली आणि म्हणाली, आई बघ ना, अर्जुन शांतच होत नाहीये. त्याचं अंग देखील गरम लागत आहे. श्रावणीच्या अशा बोलण्यावर नीलम तिच्यावर हात उगारत म्हणाली, तू माझ्याजवळ सुद्धा येऊ नकोस. तुम्ही दोघांनी मला खूप हैराण केलं आहे. बघावं तेव्हा तुम्हा दोघांचं रडगाणं चालू असतं. तुमचा बाप उठून कामाला जातो आणि संध्याकाळी परत येतो. दिवसभर तुमचे रडगाणे माझ्याच मागे चालू असते. तुमच्या अशा वागण्याचा मला कंटाळा आला आहे. आपली आई रागवली आहे. तिचा मार पडायला नको म्हणून श्रावणी 2 पावले मागे आली. ज्या आईकडे मुलं आशेने बघतात त्याच आईची आता मुलांना भीती वाटू लागली होती. आईचं असं वागणं पाहून श्रावणीने पटकन एका पातेल्यात पाणी घेतलं. त्यात थोडं मीठ घालून तिने एक हात रुमाल एवढा सुती कापडाचा तुकडा घेतला आणि ते कापड त्या पाण्यात भिजून त्या ओल्या कापडाच्या घड्या अर्जुनच्या कपाळावर ठेवू लागली. अर्जुन 1 वर्षाचा असताना त्याला असाच ताप आला होता. तेव्हा अजयने असे केले होते. आपल्या बाबांनी जे केले होते ते लक्षात ठेवून 10 वर्षाच्या श्रावणीने आपल्या भावाचा ताप कमी व्हावा म्हणून तसेच करण्यास चालू केले. थोड्या वेळाने अर्जुनने रडणे थांबवले, पण तो शांतच पडून होता. श्रावणी या सर्व गोष्टी करत होती, मात्र नीलमला त्याचे काहीच नव्हते. ती एका वेगळ्याच विचारात होती. थोड्या वेळात घराच्या बाहेर एक गाडी थांबण्याचा आवाज आला. तशी नीलम पटकन खिडकीजवळून आत कपाटावर जवळ आली आणि आपली बॅग घेऊन बाहेर पडली. आपल्या आईला बॅग घेऊन बाहेर जाताना पाहून श्रावणीला आश्चर्य वाटले, म्हणून ती नीलम जवळ धावत गेली. नीलम तिच्या घरासमोर थांबलेल्या आलिशान कारकडे बॅग घेऊन जात होती. तेवढ्यात श्रावणीने नीलमचा पदर पकडला आणि म्हणाली, आई तू कुठे जात आहेस? अर्जुनला भूक लागली असेल, त्याच्यासाठी काहीतरी खायला बनव, मग तू बाहेर जा. नीलमने श्रावणीला धक्का दिला. त्या धक्क्याने श्रावणी खाली पडली. तेव्हा तिला उचलायचे सोडून उलट तिच्यावरच ओरडत नीलम म्हणाली, कम नशिबी कुठली आली मोठी माझा रस्ता अडवायला. तुझा बाप तुम्हा दोघांसाठी खायला घेऊन येईल. मला जाऊ दे एकदाची, माझी इथून सुटका होईल, नाहीतर मी इथे कैद्यासारखे जीवन जगत होते. असे म्हणत नीलम त्या आलिशान कारमध्ये बसून निघून गेली. श्रावणी जीवाच्या आकांतात ओरडत होती, आई आम्हाला सोडून तू कुठेही जाऊ नकोस. अर्जुनला खूप भूक लागली आहे. पण श्रावणीच्या बोलण्याचा नीलमवर कोणताही परिणाम झाला नाही. संध्याकाळी अजय नीलमसाठी तिच्या आवडीच्या रंगाची साडी आणि मुलांसाठी खाऊ घेऊन आला. अजयने घरात पाऊल टाकताच त्याला घरातील वातावरण वेगळेच वाटले. तो नीलमला आवाज देऊ लागला, पण त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून अजय आतमध्ये गेला आणि आतील दृश्य त्याने पाहिले. तर त्याच्या हातातील साडीची पिशवी आणि खाऊची पिशवी हातातून खाली पडली. त्याची 2 मुले जमिनीवर पडली होती. काहीतरी पडल्याचा आवाज आल्यावर श्रावणीने डोळे उघडले. तिला वाटलं आपली आई परत आली आहे. पण समोर अजयला पाहून ती पटकन उठली आणि अजयला घट्ट मिठी मारत रडत म्हणाली, बाबा अर्जुनला ताप आला आहे. तो काहीच खात नाही आहे, सतत रडत आहे. मी खूप वेळ त्याच्या डोक्यावर पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या, तेव्हा आता कुठे तो झोपला आहे, तरी मध्येच तो घाबरून उठत आहे.
तुम्ही त्याला पटकन डॉक्टरकडे घेऊन चला ना. अजय म्हणाला, बाळा तुमची आई कुठे आहे? बाबा, आई तर आम्हाला सोडून एका कारमध्ये बसून निघून गेली. मी तिला खूप विनंती केली, आई अर्जुनला खूप ताप आला आहे, प्लीज तो त्याला काहीतरी खायला दे. तर म्हणाली, तुमचा बाप खायला घेऊन येईल. मी इथे कैद्याप्रमाणे जीवन जगत होती. माझी एकदाची सुटका झाली आहे. श्रावणीचे असे बोलणे ऐकल्यावर अजयला सर्व प्रकार लक्षात आला. त्याने झोपलेल्या अर्जुनला लगेचच आपल्या हातावर उचलून घेतला आणि डॉक्टरकडे जाण्यासाठी निघाला. त्याच्या मागोमाग श्रावणी देखील घराबाहेर पडली. तेव्हा श्रावणीला थांबवत अजय म्हणाला, बाळा तू घरीच थांब, मी एकटाच अर्जुनला डॉक्टरांकडे घेऊन जातो, तू येऊ नकोस. श्रावणीला घरीच थांबायला सांगून अजय आपल्या लहानग्या अर्जुनला घेऊन डॉक्टरकडे गेला. डॉक्टरांनी अर्जुनची तपासणी केल्यानंतर सांगितले की त्याला निमोनिया झाला आहे. त्याच्यावर वेळीच उपचार करावे लागतील, परंतु त्यासाठी लागणारा खर्च थोडा जास्त आहे, कारण कमीत कमी 2 ते 3 दिवस त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून ठेवावे लागेल. अजय क्षणाचाही विलंब न लावता डॉक्टरांना म्हणाला, ठीक आहे डॉक्टर, तुम्ही माझ्या मुलावर उपचार चालू करा, मी घरी जाऊन येतो आणि लगेचच रिसेप्शनवर पैसे भरतो. अर्जुनला हॉस्पिटलमध्ये ठेवून अजय धावत परत घरी येतो आणि कपाटात ज्या ठिकाणी पैसे ठेवलेले असतात ते पैसे घ्यायला जातो तर तिथे पैसे नसतात. मग तो जे थोडेफार दागिने होते ते दागिने तरी आहेत का हे पाहण्यासाठी ज्या तांदळाच्या डब्यामध्ये दागिने ठेवले होते ते दागिने शोधण्यास सुरुवात करतो. परंतु अजयच्या हाताला दागिने लागत नाहीत, म्हणून अजय डब्यातील सर्व तांदूळ जमिनीवर ओततो. तरीही त्याला दागिने काही सापडत नाहीत. पैसे आणि दागिने दोन्हीही नाहीत म्हटल्यावर अजयला घाम फुटतो. तो विचार करतो, आता माझ्या मुलाच्या उपचारासाठी लागणारे पैसे कुठून देणार? त्याचवेळी अजयला संशय येतो की दागिने आणि पैसे नीलम घेऊन गेली असावी. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा अजय नीलमला वाईट म्हणाला नाही. आपल्या मुलाच्या उपचारासाठी कुठून पैसे मिळू शकतील का याचा अजय विचार करू लागला. जवळच्या 1-2 लोकांकडे अजयने पैशाची मागणी केली. तेव्हा त्यांनी स्वतःचीच अडचण अजयला सांगितली. आपल्याला आता पैसे मिळणे अशक्य आहे असे जेव्हा अजयला वाटले तेव्हा त्यांनी काम करत असलेल्या मालकाकडे पैशाची मागणी केली आणि म्हणाला, मालक, माझ्या महिन्याच्या पगारामधून तुम्ही हे पैसे कापून घ्या, पण आज मला पैसे द्यायला नकार देऊ नका. हवं तर तुमची खात्री पटत नसेल तर तुम्ही स्वतः हॉस्पिटलमध्ये घेऊन माझ्या मुलाची परिस्थिती बघा. अजय सुरुवातीपासूनच एक इमानदार आणि प्रामाणिक माणूस होता. त्यामुळे अजयच्या मालकाने पुढे जास्त काही विचार न करता अजयला पैशाची मदत केली आणि म्हणाला, मी तुला पैसे तर देत आहे, परंतु तुला यापुढे कामावरून सुट्टी मिळणार नाही. अजयने होकारार्थी मान हलवली, आपल्या मालकाकडून पैसे घेतले आणि पैसे घेऊन तसाच हॉस्पिटलमध्ये गेला. पैसे भरल्यावर डॉक्टरांनी अर्जुनवर योग्य उपचार करण्यास सुरुवात केली. 2 दिवस योग्य औषधे आणि उपचार मिळाल्यावर अर्जुन बरा झाला. अर्जुनला घरी घेऊन आल्यावर अजय समोर यक्ष प्रश्न होता की मुलांना घरी ठेवून कामाला कसे जायचं. पण श्रावणीने कमी वयात आपल्या बाबांना मदत करण्याची तयारी दाखवली. ती म्हणाली, बाबा तुम्ही कामाला जा, मी अर्जुनचा सांभाळ करेन. पण श्रावणीवर अर्जुनची जबाबदारी टाकून अजयला कामावर जाणे योग्य वाटत नव्हते, म्हणून पुढचे 4 दिवस तो कामावर गेला नाही. तसा लगेच त्याच्या मालकाचा निरोप आला, गरज संपल्यावर लगेच तू कामाकडे पाठ फिरवलीस, उद्याच्या उद्या कामावर हजर राहा, नाहीतर मी दिलेले पैसे घेऊन ये. आता मात्र अजयकडे कोणताही पर्याय नव्हता, त्यामुळे तो नाईलाजाने दुसऱ्या दिवशी सकाळी कामावर गेला. त्या दिवसापासून दिवसभर श्रावणी अर्जुनचा सांभाळ करू लागली. ती अगदी आईप्रमाणे अर्जुनची काळजी घेत होती. त्यामुळे छोटा अर्जुन आपल्या आईची आठवण देखील काढत नव्हता. काही दिवस असेच गेले आणि श्रावणीला शाळेतून मिळालेली उन्हाळी सुट्टी संपली. तिला शाळेत जायचे होते. आता अर्जुनचा सांभाळ कोण करणार? अशा परिस्थितीमध्ये अजयने त्याच्या शेजारी राहणाऱ्या नंदा काकींना अर्जुनचा सांभाळ करण्याविषयी विचारले. तर नंदा काकींनी अर्जुनचा सांभाळ करण्यासाठी होकार दिला. त्यामुळे श्रावणी निश्चित होऊन शाळेत जाऊ लागली आणि अजय देखील कोणताही विचार न करता कामाला जाऊ लागला. काही वर्षांनी अर्जुन देखील शाळेत जाऊ लागला. त्यामुळे नंदा काकींवरचा भार देखील थोडाफार कमी झाला. अशा प्रकारे वर्षावर वर्ष निघून गेली. गरिबीमध्ये आणि अडचणीच्या परिस्थितीमध्ये वाढलेली श्रावणी, तिला आपल्या परिस्थितीची जाणीव होती. त्यामुळे तिने खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करून 12वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर ती पोलीस भरतीला जाऊन पोलीस बनली. पोलीस सेवेमध्ये भरती झाल्यानंतर तिने आपल्या भावाला देखील चांगले शिक्षण देऊन इंजिनियर बनवलं आणि तो देखील एका चांगल्या कंपनीमध्ये नोकरीला लागला. आता अजयच्या आयुष्यातील दुःख संपून त्याच्या आयुष्यात सुख आले होते, कारण त्याची दोन्ही मुले आता चांगली कमावू लागली होती. या उलट ज्या मुलांना उघड्यावर टाकून आलिशान कारमध्ये आपल्या प्रियकराबरोबर गेलेली नीलम मात्र नरक यातना भोगत होती.
त्याचे असे झाले की नीलम ज्या मुलाबरोबर आपली मुलं आणि संसार सोडून गेली होती, तो मुलगा श्रीमंत बापाचा वाया गेलेला मुलगा होता. त्याचे नाव हेमंत होते. हेमंतला कोणती सुंदर मुलगी दिसली की तिला तो आपल्या श्रीमंतीच्या जाळ्यात अडकवून तिच्यासोबत खोटे प्रेमाचं नाटक करून फसवत असायचा. हळूहळू मुलींना त्याचा खोटेपणा समजला होता, म्हणून त्याने सुंदर दिसणाऱ्या पण लग्न झालेल्या बायकांना आपल्या जाळ्यात अडकवण्यास सुरुवात केली. हे करत असताना तो त्या बायकांची आर्थिक परिस्थिती बघायचा आणि ज्यांची आर्थिक परिस्थिती गरिबीची आहे अशा बायका लगेच आपल्या जाळ्यात अडकतील याची त्याला जाणीव होती. आणि याचाच वापर करून त्याने सुंदर दिसणाऱ्या नीलमला आपल्या जाळ्यात अडकवून शहरातील फ्लॅटवर आणली होती. नीलमला वाटले होते की हेमंत माझा स्वीकार करून माझ्याबरोबर लग्न करेल, परंतु हेमंतची पार्श्वभूमी तिला माहीत नव्हती. आलिशान कार आणि दिसायला गोरापान, त्याच्या त्या दिसण्यावर आणि श्रीमंतीवर नीलम लगेच बोलली होती. पण काहीच महिन्यांनी हेमंतला नीलमचा कंटाळा येऊ लागला, म्हणून त्याने तिची विक्री अशा माणसांकडे गेली जे लोक महिलांना विकत घेऊन वाईट काम करायला लावत होते. ही गोष्ट जेव्हा नीलमला समजली की हेमंतने आपल्याला ह्या वाईट काम करून घेणाऱ्या माणसांना विकली आहे, तेव्हा ती माणसांसमोर हेमंतच्या पायावर डोकं ठेवून विनंती करू लागली की हेमंत, तुला माझा सांभाळ करणं शक्य होत नसेल तर तू मला माझ्या घरी सोड. परंतु हेमंतने तिचे काहीही न ऐकता तिला त्या माणसांच्या हवाली केले. तिथे गेल्यानंतर नीलमने तिथून पळून जाण्याचा खूप वेळा प्रयत्न केला, परंतु तिच्या प्रयत्नांना यश आले नाही आणि शेवटी नीलमला त्या माणसांच्या म्हणण्याप्रमाणे नको ते काम करण्यास भाग पडले. तिच्यासोबत अजून काही महिला तिथे होत्या, त्यांना सुद्धा तसेच काम करावे लागत असे. असे असले तरी नीलमचे मन तिथे रमत नव्हते. तिला आपले जुने दिवस आठवू लागले. ती विचार करत होती की मी अजय बरोबर संसार करत होते. तिथे गरिबी नक्कीच होती, पण 2 घास सुखाचे खायला मिळत होते. त्या घरात मीच राणी होते. पण इथे कधी कोणता गिराईक येईल आणि कशा प्रकारे त्रास देईल काही सांगू शकत नाही. इथे राहणे म्हणजे एक प्रकारचे नरकच आहे. नीलम रोज रडायची आणि विचार करायची, ही परिस्थिती मी स्वतःच माझ्यावर ओढावून घेतली आहे. माझा लहानगा अर्जुन आजारी होता. श्रावणी माझा पदर धरून मला थांबवत होती, हात जोडून विनंती करत होती. तिला मी धक्का देऊन निघून आले. माझ्या धक्क्याने ती पडली. तिला काही लागलं का? अर्जुनला खूप ताप होता. तो काहीच खात नव्हता. त्याचं काय होईल? माझी मुलं जगतील की मरतील याचा विचार न करता मी माझ्या आनंदासाठी तिथून बाहेर पडले. पण माझ्या पदरात काय पडलं? कदाचित जे मी आता भोगते ते माझ्या मुलांचे श्राप असतील. आता माझी मुलं काय करत असतील? ते या जगात असतील का? पुन्हा माझी त्यांच्याबरोबर भेट होईल का? मग हात जोडून नीलम देवाकडे एकच मागणी करायची, देवा, माझ्या चुकीची शिक्षा मला दे, मी ती भोगेन, पण माझ्या मुलांना काही होऊ देऊ नकोस. आणि माझे डोळे कायमचे बंद होण्या अगोदरच एकदा तरी माझ्या दोन्ही मुलाची आणि नवऱ्याची भेट होऊ दे. मला शेवटचं त्यांना भेटून त्यांची माफी मागायची आहे. नीलमचे असेच दिवस खूप हालाकीत जात होते. दिवसेंदिवस तिची तब्येत खालावत चालली होती. अशातच तिथे एक दिवस पोलिसांनी छापा मारून तिथे वाईट काम करत असणाऱ्या सर्व महिलांची सुटका केली आणि जे लोक असा व्यवसाय चालवत होते त्यांना अटक केली. त्या महिलांमध्ये जेव्हा श्रावणीने आपल्या आईला पाहिले तेव्हा तिला धक्काच बसला. आपली आई आणि तिला असे काम करावे लागले होते. श्रावणीने लगेचच कायदेशीर सर्व प्रक्रिया पूर्ण करून आपल्या आईचा ताबा स्वतःकडे घेतला. सुरुवातीला तर आपल्या मुलीला वर्दीत पाहून नीलमला स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता की आपलीच मुलगी आहे. श्रावणीने जेव्हा स्वतःहून नीलमला आपली ओळख सांगितली तेव्हा नीलम रडू लागली आणि तिने श्रावणीला मिठी न मारता तिच्या समोर हात जोडून गुडघ्यावर बसली आणि म्हणाली, तू माझी मुलगी नाही, तू साक्षात देवी आहेस. तुला पुढचे माहित होते की नाही ते मला माहित नव्हते, परंतु तू माझ्या साडीचा पदर पकडला होतास आणि मला सारखी म्हणत होतीस की आई, तू आम्हाला सोडून कुठेही जाऊ नकोस. पण मी तुझे ऐकले नाही, म्हणूनच आज माझी ही परिस्थिती आहे. श्रावणी बाळा, आता मला जगायचं नाही, पण मरण्या अगोदर मला फक्त माझ्या अर्जुनला आणि तुझ्या बाबांना पाहायचं आहे. कारण त्या दोघांची चुकी नसताना तुझ्यासारखंच मी त्यांना सुद्धा दुःखात ढकलून स्वतःच्या आनंदासाठी निघून गेले होते. मला एकदा त्यांची माफी मागायची आहे. त्यानंतर श्रावणी आपल्या आईला घरी घेऊन आली. त्यावेळी अजय आणि अर्जुन घरी नव्हते. संध्याकाळी दोघेही कामावरून घरी आल्यानंतर अर्जुनने तर आपल्या आईला ओळखलेच नाही. श्रावणीने जेव्हा त्याला सांगितलं की ही आपली आई आहे तेव्हा काही काळ तो गोंधळून गेला. तो विचार करू लागला, आजच पोलिसांनी ज्या ठिकाणी धाड टाकली होती त्या महिलेमध्ये मी ह्या महिलेचा फोटो पाहिला आहे. ही महिला आपली आई कशी असू शकते? पण त्यावेळी तो काही न बोलता शांतच राहिला. काही वेळाने अजय आल्याबरोबर त्याने समोर नीलमला पाहिली आणि म्हणाला,
ज्यावेळी आम्हाला गरज होती त्याच वेळी तू आम्हाला सोडून निघून गेलीस. मग आता पुन्हा तू या घरात का आली आहेस? तू आजपर्यंत जिथे राहिली होतीस तिथेच परत जा. अजयचं असं बोलणं ऐकल्याबरोबर नीलमच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. मी मरण पत्करेन पण पुन्हा तिकडे जाणार नाही. आता अजय काहीतरी बोलणार त्या अगोदर श्रावणी म्हणाली, बाबा, आईला आईची चूक समजली आहे. खर तर ती घरी यायला तयारच नव्हती. मीच तिला घरी घेऊन आली आहे. तिला फक्त तुम्हा दोघांना भेटून तुमची माफी मागायची होती. माणूस म्हटल्यावर त्याच्या हातून चुका या होतातच. त्यामुळे एखादा चुकला तर लगेच दुसऱ्याने त्याला नाकारणे मला तरी योग्य वाटत नाही. श्रावणी बाळा, तू अगदी बरोबर बोलत आहेस. पण ही तुझी आई आजपर्यंत कुठे होती? आणि ती तिकडे का गेली होती? आणि काय करत होती? आणि अचानकपणे ती इथे का आली आहे? याविषयी आपल्याला काहीच माहित नाही. आता आपले चांगले दिवस आले आहेत हे पाहून जर ही इथे राहायला आली असेल तर इथे तिला ठेवणं मला तरी योग्य वाटत नाही. श्रावणीने अजयला झालेला सर्व प्रकार सांगितला आणि म्हणाली, बाबा, आई कशीही असली तरी तिने आम्हा दोघांना जन्म दिला आहे. त्यामुळे ती ह्याच घरात राहील. अर्जुन, तुझे याविषयी काय मत आहे? श्रावणीच्या अशा बोलण्यावर अर्जुन म्हणाला, ताई, मी तुझ्या मताशी सहमत आहे. लहानपणापासून मला आईचं प्रेम मिळालं नाही, पण त्या प्रेमाची कमी तू मला कधीच भासू दिली नाहीस. त्यामुळे तुझ्या पुढे बोलण्याचा मला कोणताही अधिकार नाही. मुलगा आणि मुलगी दोघेही आपल्या आईला घरात ठेवण्यास तयार झाले म्हटल्यावर अजयने सुद्धा नाईलाजास्तव नीलमला घरात राहण्याची परवानगी दिली. पण त्यावेळची नीलम आणि आत्ताची नीलम यामध्ये जमीन आसमानचा फरक होता. त्यामुळे त्यांच्या सुखी संसारामध्ये नीलमच्या येण्याने मिठाचा खडा पडण्याऐवजी सुखाचे दिवस आले. तर मित्र आणि मैत्रिणींनो, श्रावणीने आपल्या आईचा घरी आणून तिला घरातच ठेवण्याचा निर्णय घेतला. हे योग्य केले का? याविषयी आपलं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि जर तुम्हाला ही कथा मनापासून आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.